नमस्कार. आज आपण या भागामध्ये भारताचे शासन आणि राजकारण या BA द्वितीय वर्षाच्या पेपर क्रमांक 5 मधील अतिशय महत्त्वपूर्ण असे 40 प्रश्न अभ्यासणार आहोत, जे की तुम्हाला विविध विद्यापीठांच्या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर या 40 प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. हे प्रश्न तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरतील. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, घटना परिषदेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? A. डॉक्टर B.R. आंबेडकर, B. K.M. मुंशी, C. जगजीवन राव, D. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याचं उत्तर आहे A. डॉक्टर B.R. आंबेडकर. प्रश्न दुसरा, घटना परिषदेची एकूण किती अधिवेशने झाली? A. 11, B. 15, C. 20, D. 25. तर याचं उत्तर आहे A. 11. प्रश्न तिसरा, घटना परिषदेच्या किती जागा काँग्रेसने मिळविल्या? A. 204, B. 208, C. 206, D. 207. तर याचं उत्तर आहे B. 208. प्रश्न चौथा, घटना परिषदेच्या अध्यक्षाला घटनेचा मसुदा समितीने केव्हा सादर केला? A. 21 फेब्रुवारी 1948, B. 25 फेब्रुवारी 1948, C. 26 फेब्रुवारी 1948, D. 28 फेब्रुवारी 1948. तर याचं उत्तर आहे A. 21 फेब्रुवारी 1948. प्रश्न पाचवा, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड अहवाल खालीलपैकी कोणत्या भारत सरकार कायद्याशी संबंधित आहे? A. भारत सरकार कायदा 1918, B. भारत सरकार कायदा 1920, C. भारत सरकार कायदा 1930, D. भारत सरकार कायदा 1919. तर याचं उत्तर आहे D. भारत सरकार कायदा 1919. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेवरून आपण आपल्या घटनेत न्यायालयीन पुनर्विलोकनाची संकल्पना घेण्यात आलेली आहे? A. अमेरिका, B. ब्रिटन, C. दक्षिण आफ्रिका, D. आयर्लंड. तर याचं उत्तर आहे A. अमेरिका. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेतून भारतीय घटनेत राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना घेण्यात आलेली आहे? A. कॅनडा, B. आयर्लंड, C. ब्रिटन, D. जर्मनी. तर याचं उत्तर आहे B. आयर्लंड. प्रश्न आठवा, लोकसभेने मंजूर केलेले अर्थविषयक विधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरू शकते? A. 14 दिवस, B. 30 दिवस, C. 60 दिवस, D. 90 दिवस. तर याचं उत्तर आहे A. 14 दिवस. प्रश्न नववा, बेकायदेशीररित्या अटक झाल्यास खालीलपैकी कोणती जनहित याचिका दाखल करता येते? A. बंदी प्रत्यक्षीकरण, B. परमादेश, C. उत्प्रेषण, D. अधिकार पृच्छा. तर याचं उत्तर आहे A.
बंदी प्रत्यक्षीकरण. प्रश्न 10वा, आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारातील कोणत्या कलमावर गदा येते? ए. कलम 20, बी. कलम 22, सी. अ आणि ब दोन्ही, डी. वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. अ आणि ब दोन्ही. प्रश्न 11वा, कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारातून संपत्तीचा अधिकार वगळण्यात आला? ए. 42वी घटना दुरुस्ती, बी. 44वी घटना दुरुस्ती, सी. 43वी घटना दुरुस्ती, डी. 45वी घटना दुरुस्ती. तर याचं उत्तर आहे बी. 44वी घटना दुरुस्ती. प्रश्न 12वा, भारतीय घटनेनुसार एकूण किती मूलभूत अधिकाराची हमी देण्यात आलेली आहे? ए. 5, बी. 6, सी. 7, डी. 8. तर याचं उत्तर आहे बी. 6. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? ए. समतेचा अधिकार, बी. स्वातंत्र्याचा अधिकार, सी. शोषणाविरुद्धचा अधिकार, डी. संप करण्याचा अधिकार. तर याचं उत्तर आहे डी. संप करण्याचा अधिकार. प्रश्न 14वा, भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकारांची गणना केली गेली आहे? ए. कलम 12 ते 35 मध्ये, बी. कलम 13 ते 38, सी. कलम 14 ते 32, डी. कलम 14 ते 31. तर याचं उत्तर आहे ए. कलम 12 ते 35. प्रश्न 15वा, राज्य धोरणाची नीतिनिर्देशक तत्त्वे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत? ए. घटनेच्या पहिल्या भागात, बी. घटनेच्या तिसऱ्या भागात, सी. घटनेच्या चौथ्या भागात, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. घटनेच्या चौथ्या भागात. प्रश्न 16वा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उद्देशपत्रिकेतील आदर्श संकल्पना खालीलपैकी कोणत्या बाबीने प्रेरित होऊन स्वीकारल्या? ए. रशियन क्रांती, बी. आयरिश क्रांती, सी. फ्रेंच क्रांती, डी. अमेरिकन क्रांती. तर याचं उत्तर आहे सी. फ्रेंच क्रांती. प्रश्न 17वा, सध्याची लोकसभा ही कितवी लोकसभा आहे? ए. 12वी लोकसभा, बी. 13वी लोकसभा, सी. 14वी लोकसभा, डी. 17वी लोकसभा. तर याचं उत्तर आहे डी. 17वी लोकसभा. प्रश्न 18वा, राज्यसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाकडून निवडले जातात? ए. जनतेतून, बी. विधानसभेच्या निर्वाचित सदस्याकडून, डी. लोकसभेकडून, डी. विधान परिषदेच्या निर्वाचित सदस्याकडून. तर याचं उत्तर आहे बी. विधानसभेच्या निर्वाचित सदस्याकडून. प्रश्न 19वा, लोकसभेची निवडणूक लढविण्याची पात्रता वय कमीत कमी किती असावे लागते? ए. 25 वर्ष, बी. 18 वर्ष, सी. 21 वर्ष, डी. 30 वर्ष. तर याचं उत्तर आहे ए. 25 वर्ष. प्रश्न 20वा, राज्यसभेचे 1/3 सदस्य दर किती वर्षांनी नियुक्त होतात? ए. 2 वर्ष, बी. 3 वर्ष, सी. 4 वर्ष, डी. 5 वर्ष. तर याचं उत्तर आहे ए. 2 वर्ष. प्रश्न 21वा, संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? ए. विधानसभा, बी. राज्यसभा, सी. विधान परिषद, डी. लोकसभा. तर याचं उत्तर आहे डी. लोकसभा. प्रश्न 22वा,
घटनेतील तरतुदीनुसार भारतीय संसदेत कोणाकोणाचा समावेश होतो? ए. राष्ट्रपती, लोकसभा आणि मंत्रिपरिषद. बी. लोकसभा आणि राज्यसभा. सी. राष्ट्रपती आणि संसदेची 2 सभागृहे. डी. राष्ट्रपती आणि पंतप्रधान. तर याचं उत्तर आहे सी. राष्ट्रपती आणि संसदेची 2 सभागृह, ती म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. प्रश्न 23वा. खालीलपैकी कोणाच्या सल्ल्याने किंवा शिफारसीने राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात? ए. पंतप्रधानाच्या सल्ल्याने. बी. सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने. सी. लोकसभेच्या शिफारसीने. डी. राज्यसभेच्या शिफारशीने. तर याचं उत्तर आहे ए. पंतप्रधानाच्या सल्ल्याने. प्रश्न 24वा. लोकसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी कमीत कमी किती सदस्य संख्या उपस्थित असणे आवश्यक आहे? ए. लोकसभेच्या एकूण सदस्याच्या 1/3. बी. लोकसभेच्या संख्येच्या 50%. सी. लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 1. डी. किमान 100 सदस्य. तर याचं उत्तर आहे सी. लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 1. प्रश्न 25वा. भारताचा राष्ट्रपती निवडला जातो? ए. 3 वर्ष. बी. 4 वर्ष. सी. 5 वर्ष. डी. 6 वर्ष. तर याचं उत्तर आहे सी. 5 वर्ष. प्रश्न 26वा. भारताची वास्तविक कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? ए. पंतप्रधान. बी. राष्ट्रपती. सी. राज्यपाल. डी. मंत्रिपरिषद. तर याचं उत्तर आहे ए. पंतप्रधान. प्रश्न 27वा. पंतप्रधान हे प्रमुख आहेत राज्यांचे. बी. शासनाचे. सी. राज्य आणि शासन दोन्हींचे. डी. राज्य आणि शासन दोन्हींचे नाही. तर याचं उत्तर आहे बी. शासनाचे. प्रश्न 28वा. पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते? ए. राष्ट्रपतीद्वारे. बी. राज्यपालाद्वारे. सी. सर्वोच्च न्यायालयाद्वारे. डी. मंत्र्यांद्वारे. तर याचं उत्तर आहे ए. राष्ट्रपतीद्वारे. प्रश्न 29वा. सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? ए. मनमोहन सिंग. बी. नरेंद्र मोदी. सी. अमित शहा. डी. प्रणव मुखर्जी. तर याचं उत्तर आहे बी. नरेंद्र मोदी. प्रश्न 30वा. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? ए. लोकसभा अध्यक्ष. बी. राष्ट्रपती. सी. उपराष्ट्रपती. डी. पंतप्रधान. तर याचं उत्तर आहे ए. लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 31वा. भारतीय घटनेमध्ये कोणत्या कलमान्वये घटनादुरुस्ती केली जाते? ए. कलम 352. बी. कलम 368. सी. कलम 360. डी. कलम 395. तर याचं उत्तर आहे बी. कलम 368. प्रश्न 32वा. लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य नियुक्त केले जातात? ए. 4. बी. 3. सी. 2. डी. 1. तर याचं उत्तर आहे सी. 2. प्रश्न 33वा. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? ए. 1950. बी. 1948. सी. 1946. डी. 1960. तर याचं उत्तर आहे ए. 1950. प्रश्न 34वा. भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? ए. पंतप्रधान. बी.
मंत्रिपरिषद, सी संसद सदस्य, डी राष्ट्रपती. तर याचं उत्तर आहे डी राष्ट्रपती. प्रश्न 35वा. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? ए एस ए कपाडिया, बी शरद बोबडे, सी के जी बालकृष्णन, डी जी एस मिश्रा. तर याचं उत्तर आहे बी शरद बोबडे. प्रश्न 36वा. सर्वोच्च न्यायालयात एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे? ए 26, बी 28, सी 31, डी 34. तर याचं उत्तर आहे डी 34. प्रश्न 37वा. दोन राज्यातील वाद खालीलपैकी कोणत्या न्यायालयात वर्ग करतात? ए उच्च न्यायालय, बी लोक अदालत, सी जिल्हा न्यायालय, डी सर्वोच्च न्यायालय. तर याचं उत्तर आहे डी सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 38वा. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? ए 60 वर्ष, बी 62 वर्ष, सी 65 वर्ष, डी 68 वर्ष. तर याचं उत्तर आहे सी 65 वर्ष. प्रश्न 39वा. घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचा सांगितलेला अर्थ इतर सर्व न्यायालयांना बंधनकारक असतो? ए कलम 1, बी कलम 141, सी कलम 143, डी कलम 144. याचं उत्तर आहे ए कलम 142. प्रश्न 40वा. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीला सर्वोच्च न्यायालयाची सल्लामसलत करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे? ए कलम 143, बी कलम 144, सी कलम 145, डी कलम 146. तर याचं उत्तर आहे ए कलम 143. तर अशा प्रकारे आपणास भारताचे शासन आणि राजकारण या पेपरवरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 40 प्रश्नांचा आढावा घेता येतो. या 40 प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. हे प्रश्न तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये हमखास 100% महत्त्वपूर्ण फायद्याचे ठरणार आहेत. धन्यवाद.